नमस्कार विद्यार्थी मित्रांनो 24 तारखेला गट क ची आरोग्य विभागाची परीक्षा आहे आणि त्या परीक्षेसाठी महत्त्वाची अशी 30 प्रश्न जीकेचे म्हणजे सामान्य ज्ञानाचे 30 महत्त्वाचे प्रश्न आपण अगदी काही मिनिटांमध्ये पाहणार आहोत। तर वेळ न घालवता लगेच या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। पहिला प्रश्न आहे, देहू व आळंदी ही वारकरी संप्रदायाची तीर्थक्षेत्रे कोणत्या नदीच्या काठी वसलेली आहेत? देहू आणि आळंदी ही जी तीर्थक्षेत्रे आहेत ही पुण्याच्या जवळची तीर्थक्षेत्रे आहेत आणि ही इंद्रायणी या नदीच्या काठावरची दोन्ही तीर्थक्षेत्रे आहेत। पुढचा प्रश्न पाहूया, कोल्हापूर शहर कोणत्या नदीच्या काठी वसलेले आहे? कोल्हापूर शहर हे पंचगंगा नदीच्या काठावरती वसलेलं आहे। पंचगंगा हा 5 नद्यांचा संगम आहे, त्यामध्ये जी 5वी नदी आहे सरस्वती ही गुप्त नदी मानली जाते। ठीक आहे, आणि पंचगंगा ही कृष्णा नदीची उपनदी आहे, हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। पुढचा प्रश्न आहे, औरंगाबाद जिल्ह्यातील टिंबटिंब हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र गोदावरीच्या काठी वसलेलं आहे। तर पैठण हे तीर्थक्षेत्र गोदावरी नदीच्या काठावरती आहे आणि पैठण येथे जायकवाडी जलाशय आहे, जायकवाडी, आणि हा त्याचा जो जलाशय आहे जलाशयाला नाव त्या ठिकाणी जे आहे ते नाथसागर असं देण्यात आलेलं आहे। पुढचा प्रश्न आपण पाहूया, हिमृशालीकरता प्रसिद्ध असलेले राज्यातील ठिकाण कुठले? तर हिमृशालीकरता जे आहे ते औरंगाबाद प्रसिद्ध आहे। आता तुम्ही प्रत्येक गोष्टीसाठी कुठले शहर प्रसिद्ध आहेत त्यासाठी देखील आपण एक व्हिडिओ पाहणार आहोत, परंतु सध्या हिमृशालीसाठी औरंगाबाद एवढं लक्षात ठेवा। आणि चादरीसाठी मात्र जे आहे ते सोलापूर आहे। हिमृशाली आणि चादरी यामध्ये बऱ्याच लोकांचं कन्फ्युजन होतं। ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, टिंबटिंब या नदीच्या खोऱ्यास संताची भूमी म्हणून संबोधलं जातं। संताची भूमी असं गोदावरी नदीचं जे खोरं आहे त्याला संबोधलं जातं। गोदावरी ही नदी महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी नदी आहे आणि गोदावरी नदीला जे आहे ते रुद्रगंगा किंवा दक्षिणगंगा असं देखील म्हटलं जातं। हे देखील आपल्याला लक्षात ठेवावं लागेल, कारण प्रश्न कसाही फिरून विचारू शकतात। ठीक आहे, त्यामुळे त्या गोष्टीचा सर्व पूर्ण अभ्यास असणं आवश्यक आहे। पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅश या जिल्ह्याची सीमा सर्वाधिक म्हणजे एकूण 7 जिल्ह्यांना भिडलेली आहे। तर अहमदनगर हा जो जिल्हा आहे या जिल्ह्याची सीमा 7 जिल्ह्यांना भिडलेली आहे, म्हणजे सगळ्यात जास्त महाराष्ट्रात सगळ्यात जास्त ज्या जिल्ह्यांना सीमा लागलेली आहे ती अहमदनगरची आहे। अहमदनगरला काय म्हणतात तर साखर कारखान्यांचा जिल्हा म्हटलं जातं। ठीक आहे, साखर कारखान्याचा जिल्हा अहमदनगरला म्हटलं जातं। पहिला साखर कारखाना जो आहे तो अहमदनगर जिल्ह्यामध्येच जो आहे तो प्रवरानगर या ठिकाणी स्थापित करण्यात आला होता, हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने देखील अहमदनगर सगळ्यात मोठा आहे। तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात लहान कुठला आहे? तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात लहान आहे मुंबई शहर। लक्षात ठेवा, मुंबई शहर आहे, मुंबई उपनगर नाही। ठीक आहे, हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। पुढचा प्रश्न आपण पाहूया, डॅश डॅश या नावाने संबोधली जाणारी काळी कसदार मृदा कापसाच्या आणि ऊसाच्या पिकाला उपयुक्त ठरते। तर ही जी आहे ही रेगूर मृदा असते। रेगूर मृदा ह्यालाच आपण काळी मृदा किंवा कापसाची मृदा असं देखील आपण म्हणतो। पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील बराचसा भूभाग डॅश डॅश या अग्निजन्य खडकापासून बनलेला आहे। तर बराचसा भूभाग जो आहे तो बेसॉल्ट या खडकापासून बनलेला आहे आणि उर्वरित जो भाग आहे हा जांभा खडकापासून आहे। म्हणजे विदर्भातील काही भाग आणि कोकणातील भाग हा जांभा खडकापासून बनलेला आहे आणि बाकी सर्व जो आहे तो बेसॉल्ट खडकाने बनलेला आहे। ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅश ही राज्यातील सर्वाधिक लांबीची नदी आहे। आता दक्षिण गंगा तसेच रुद्रगंगा ही या नावाने ओळखली जाते। कोणती आहे ती? गोदावरी। ठीक आहे, गोदावरी ही राज्यातील सर्वाधिक लांबीची नदी आहे। दक्षिण गंगा तसंच रुद्रगंगा म्हणून देखील तिला ओळखलं जातं। आत्ताच आपण तो प्रश्न पाहिला। आणि गोदावरी नदीचं जे खोरं आहे याला संताची भूमी देखील म्हटलं जातं। हा प्रश्न देखील आपल्याला लक्षात ठेवायचा आहे। पुढचा प्रश्न आहे, आरोस बुद्रुक हे ठिकाण डॅश डॅश जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आहे। तर आरोस बुद्रुक हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचं मुख्य ठिकाण आहे। अलिबाग हे डॅश डॅश जिल्ह्याचं मुख्य ठिकाण आहे। तर रायगड जिल्ह्याचं अलिबाग हे मुख्य ठिकाण आहे। आणि जर तुम्हाला रायगड जिल्ह्याचं पूर्वीचं नाव विचारलं तर रायगड जिल्ह्याचं जे जुनं नाव होतं हे कुलाबा असं होतं। ह्या देखील प्रश्न आपल्याला विचारू शकतात की रायगड जिल्ह्याचं जुनं नाव काय होतं किंवा कुलाबा असं कुठल्या जिल्ह्याचं नाव होतं। ठीक आहे, पुढचा प्रश्न आपण पाहूया, महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असं कोणत्या नदीला म्हटलं जातं? तर महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोयना नदीला म्हटलं जातं। प्रवरे काठी वसलेल्या डॅश डॅश या ठिकाणी ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सांगितली। तर प्रवरे ठिकाणी म्हणजे प्रवरा नदी जी आहे याच्या काठावरती नेवासे शहर आहे आणि या ठिकाणी ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सांगितली होती। पुढचा प्रश्न आहे, रायगड जिल्ह्यातील डॅश डॅश हा सागरी किल्ला मराठ्यांना कधीही जिंकता आला नाही। तर तो आहे मुरुड जंजिरा किल्ला। ठीक आहे, मुरुड जंजिरा किल्ला हा कधीही जिंकता आलेला नाही। पुढचा प्रश्न आहे, पैठणपासून जवळच असलेल्या जायकवाडी जलाशयाचं नाव काय आहे? हा जायकवाडी जो म्हणजे जलाशय आहे त्याचं नाव आहे नाथसागर आणि हा जो आहे तो गोदावरी नदीवरती आहे, हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे।
चित्रनगरी हे मराठी चित्रपट निर्मितीचं केंद्र कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे. चित्रनगरी हे मराठी चित्रपट निर्मितीचं केंद्र कोल्हापूरमध्ये आहे. पुढचा प्रश्न आपण पाहूया. राज्यातील डॅश डॅश या शहराला आपण विद्येचं माहेरघर म्हणतो. हा प्रश्न आपल्याला तोंडपाठ असेलच. पुणे या शहराला आपण विद्येचं माहेरघर म्हणतो. राज्यातील कोणत्या विभागात सर्वात कमी जंगले आहेत? तर सर्वात कमी जंगले आहेत मराठवाडा या विभागामध्ये सर्वात कमी जंगले आहेत. पुढचा प्रश्न आहे. गोदावरी नदीकाठी वसलेल्या डॅश डॅश या शहराला शिखांचे 10वे गुरु गोविंद सिंग यांची समाधी आहे. तर नांदेड या ठिकाणी शिखांचे जे 10वे गुरु होते गुरु गोविंद सिंग यांची समाधी त्या ठिकाणी आहे. आणि तुम्हाला हे देखील विचारू शकतात की शिखांचे 10वे गुरु कोण आहेत? त्या गुरु गोविंद सिंग हे शिखांचे 10वे गुरु आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे. पुण्याजवळ डॅश डॅश येथे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी आहे. तर पुण्याजवळ खडकवासला या ठिकाणी जे आहे ते राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी आहे, म्हणजे त्याला आपण NDA म्हणतो. ठीक आहे. राज्यातील मधुमक्षिका पालन केंद्र म्हणून प्रसिद्ध असलेलं थंड हवेचं ठिकाण कुठलं आहे? तर महाबळेश्वर हे आहे आणि हे सातारा जिल्ह्यामध्ये आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आपण पाहूया. छत्रपती शिवाजी महाराज प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम कोठे आहे? तर हे आहे मुंबई या ठिकाणी. ठीक आहे. शून्य आधारित अर्थसंकल्प मांडणारे देशातील पहिले राज्य कुठले आहे? तर महाराष्ट्राने पहिल्यांदा शून्य आधारित अर्थसंकल्प मांडला होता. शून्य आधारित म्हणजे पाठीमागचा जो अर्थसंकल्प होता त्याचा कुठलाही पुरावा न घेता, म्हणजे त्याचा कुठलाही आधार न घेता डायरेक्ट नवीन अर्थसंकल्प मांडणं याला शून्य आधारित अर्थसंकल्प असं म्हणतात. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे. राज्यात डॅश डॅश येथे जहाज बांधणी केंद्र कार्यरत आहे. तर राज्यामध्ये माझगाव डॉक या ठिकाणी आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे. देशात सहकारी चळवळीत आघाडीवर असलेले राज्य कुठलं? तर महाराष्ट्र हे सहकारी चळवळीमध्ये आघाडीवरती होतं. पुढचा प्रश्न आहे. मुंबईचे पहिले महापौर कोण होते? तर पहिले महापौर फिरोजशाह मेहता हे मुंबईचे पहिले महापौर होते. आणि मुंबईचा सिंह देखील फिरोजशाह मेहता यांना म्हटलं जातं. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे. महाराष्ट्रातील दुमजली धावणारी एक्सप्रेस कुठली? तर सिंहगड एक्सप्रेस ही दुमजली धावणारी एक्सप्रेस आहे. आणि सिंहगड एक्सप्रेस ही कोणत्या दोन शहरादरम्यान धावते? तर ही जी आहे ती मुंबई आणि पुणे या 2 शहरादरम्यान धावते. आता विचारू शकतात की महाराष्ट्रामधील सर्वात जास्त अंतर कापणारी रेल्वे कुठली? तर सर्वाधिक जास्त जाणारी जी आहे ही महाराष्ट्र एक्सप्रेस आहे. ती गोंदिया ते कोल्हापूर एवढं अंतर ती कापत असते. ठीक आहे. पुढचा प्रश्न आपण पाहूया. संत गोरा कुंभार यांच्या समाधीमुळे पावन झालेले उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर हे ठिकाण कोणत्या नदीकाठी आहे? तर तेर हे ठिकाण तेरणा या नदीकाठावरती आहे. प्रश्न कसाही विचारू शकतात, फिरून विचारू शकतात की संत गोरा कुंभार यांची समाधी कुठे आहे? तर हे आपल्याला उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर हे ठिकाण लक्षात असायला हवं. तर मित्रांनो, हे अतिशय महत्त्वाचे असे 30 प्रश्न होते जे आपल्याला आरोग्य विभागासाठी सामान्य ज्ञानामध्ये अतिशय महत्त्वाचे आहेत. ठीक आहे. आपण असेच अजून एक व्हिडिओ जो आहे तो उद्या देखील अपलोड करणार आहोत. तो व्हिडिओ देखील तुम्ही नक्की पाहायचा आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा. आणि जे विद्यार्थी आरोग्य विभागाची तयारी करत आहेत किंवा इतर कुठल्याही परीक्षेची तयारी करत असू द्या त्यांच्यापर्यंत नक्कीच हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. ठीक आहे. धन्यवाद.